नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्याच आवडीचा झणझणीत, गोड, चटपटीत अशी दाबेली. बाजारातील दाबेलीची चव आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला अनुभवता येणार आहे. कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही दाबेली एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग आपण वेळ न घालवता दाबेलीची रेसिपी पाहूयात. आता एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. ह्या ह्या व्हिडिओमध्ये मी साधारण 7 ते 8 लोक आरामात खातील अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी प्रमाण दाखवलेलं आहे. आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात हिंग पावडर घालायची आहे आणि याच्यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत. आता मसाल्यांच्यामध्ये दाबेली मसाला घालायचा आहे, लाल तिखट घालायचं आहे, हळद पावडर घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. आता याच्यामध्ये थोडासा मसाला भाजून घ्यायचा आहे, अगदी थोड्या प्रमाणात, कारण मसाला लवकर करपतो. आणि याच्यामध्ये आता 2 चमचे आपण चिंचेचं चटणी घालायचं आहे आणि साधारण 1 वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे. मिठाचं प्रमाण व्यवस्थित बघून आपल्याला घालायचं आहे, कारण दाबेली मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, त्याच्यामुळे तुम्ही टेस्ट बघून घालू शकता. आता पाण्याची उकळी आल्यानंतर पाण्याला अगदी व्यवस्थित उकळी आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण इथे मी एक 5 बटाटे घेतलेले होते. 4 किंवा 5 बटाटे घ्यायचे आहेत आणि त्याला उकडायचं आहे बटाट्यांना आणि अगदी बारीक आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे आणि तो बटाटा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. आता हा बटाटा आणि मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आपल्याला आणि साधारण 1-2 मिनटं ह्याला आपल्याला वाफ आणायची आहे. आता 2 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे. अगदी बाजारात दाबेली जशी जशी मिळते तशाच पद्धतीने मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आता मसाला थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला एका प्लेटमध्ये पसरून घ्यायचा आहे. ह्याला साहित्य खूप कमी लागतं, पण खायला खूप टेस्टी आणि चटपटीत आणि चटकदार अशी ही रेसिपी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मसाल्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथे मी मसाले शेंगदाणे घातलेला आहे. शेंगदाण्यासाठी आपण रेग्युलर शेंगदाण्याला फक्त तिखट मीठ थोडंसं लावायचं आहे, थोडंसं तेल घालून. आता याच्यावरती बारीक शेव घालायचा आहे आपल्या आवडीनुसार आणि जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती तुम्ही डाळिंबाचे दाणे घालू शकता. अशा पद्धतीने आपला मस्त असा मसाला, दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे. आता ह्या मसाल्याला आपण दाबेली पावमध्ये भरून घ्यायचं आहे. आता इथे मी पाव घेतलेला आहे आणि त्याला मधून असं कट करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मध्ये थोडंसं चिंचेचं चटणी ह्याला लावायचं आहे. दोन्ही बाजूला व्यवस्थित असं लावायचं आहे आणि याच्यामध्ये जो आपण मसाला बनवलेला आहे तो मसाला याच्यामध्ये भरायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला याच्यामध्ये भरू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा, थोडंसं शेंगदाणे आणि थोडंसं कोथिंबीर परत एकदा थोडं थोडं घालायचं आहे आणि व्यवस्थित पावामध्ये हे सर्व मसाला भरून घ्यायचा आहे. आणि साईडने सुद्धा आपल्याला ह्याला मसाला असा बंद करायचा आहे. आता एका तव्यावरती अशाच पद्धतीने मी सर्व पाव भरून घेतलेला आहे. थोडंसं तूप लावायचं आहे किंवा तुम्ही लोणी लावलं तरीसुद्धा चालतं. आता हे पाव आपण या तुपावरती व्यवस्थित अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने याला भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी लोणी जरी वापरला तरीसुद्धा चालतं.
भाजताना थोडंसं असं प्रेस करूनच त्याला भाजायचं आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा पद्धतीने याला भाजायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता पाव आपलं छान पद्धतीने भाजलेला आहे. ह्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर ह्याला तिन्ही बाजूनी आपल्याला बारीक शेव लावायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली दाबेली तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान आणि खूप टेस्टी लागते आणि अगदी बाजारात किंवा मार्केटमध्ये जसं मिळतं बाजारात तशा पद्धतीनेच मी ही रेसिपी दाखवलेली आहे. आता सर्व करताना आपण आधी दाबेली घालायचं आहे आणि त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा, शेव आणि थोडंसं डाळिंब घालायचं आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अजून कोणकोणते रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा. थँक्यू.